रामकृष्ण हरी. भजन शिकूया या उपक्रमामध्ये भजन पाठ क्रमांक 9 मध्ये आपलं स्वागत आहे. आपण 8व्या भागापर्यंत टाळ 8 मात्र्यामध्ये कसा वाजवावा या बाबतीत अत्यंत महत्त्वाची माहिती घेतली आणि 8व्या भागामध्ये आपण भजनी ठेक्याच्या 8 मात्र्यामध्ये भजनी ठेक्याच्या 8 मात्र्यामध्ये उतरणी कोणत्या मात्रेवर घ्यावी ते शिकलात. म्हणजे 6व्या मात्रेवर आपल्याला उतरणी घ्यायची आहे. म्हणजे आपण आता फक्त टाळावर सराव करत तबला आणि टाळावर सराव करत आलो. मला परत आपल्याला विनंती करायची की आपण तुमच्यासाठी मी जे मशीन नसेल तर तुमच्यासाठी जे टेम्पो दिलेत 7 प्रकारचे त्याचा जास्तीत जास्त वापर करून तुम्ही सराव करा आणि सगळे भाग क्रमानं बघा. नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला जो भाग दिसला तुम्ही तेवढाच बघता, तसं नका करू. पहिला भाग बघा, दुसरा बघा, तिसरा बघा, चौथा बघा आणि हळूहळू प्रत्येक भागाची माहिती सांगितली त्याचा सराव करा. आणि पहिल्या भागातला सराव पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या भागात जाऊ नका. पहिल्यांदा या भागात काय सांगितलं एवढं एक कुतूहल म्हणून बघा, परंतु शिकताना मात्र तुम्ही दुसऱ्या भागामध्ये जे सांगितलं ते केलं आणि ते परफेक्ट झालं की मग तिसऱ्या भागात जायचं, असा प्रकार करा. आपण 8व्या भागामध्ये 6व्या मात्रा उतरणी कशी घ्यावी तो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे उतरणीचा. भल्या माणसांना सुद्धा उतरणीमध्ये प्रॉब्लेम येतो आणि अनेक भजनं असे, विशेषतः महिला मंडळाची भजनं अशी आहेत की त्याच्यामध्ये उतरणी त्यांची बरोबर येत नसते, तरी पण ते आपल्या ठोकीट देऊन असं करत असतात. तबल्यावाला सुद्धा ॲडजस्ट करतो, कारण मी सुद्धा काही महिला मंडळाच्यासोबत मला थोडासा तबला वाजवता येतो, त्यावेळेला त्यांच्यासोबत तबला वाजवला तर मला ते ॲडजस्ट करावं लागलं. इथे मला सोबतीला इथे अर्जुन लंगे हे तबलिस्ट आहे, तबलावादक आहे. आपण पाहता तर कोणतेही तबलावादक सांगेल की आपण महिला मंडळाच्या भजनात गेलो होतो तिथे उतरणी वेगळीच घेतात ते, मग आपल्याला काय करावं लागतं, एखाद्या ॲडजस्ट करावं लागतं. ते तसं मागे पुढे होतं ते, परंतु उतरणी आपली इथून पुढे एकदम व्यवस्थित आली पाहिजे. महिला असो पुरुष असो, वाद्य येते वाद्य सारखंच वाजवायचं असतं. आता अनेक महिला वादक तबला वाजवतात, मृदंग वाजवतात, मग काय ते वेगळा थोडंच वाजवतात. पुरुष जसा वाजवतो त्याप्रमाणेच, म्हणजे काय पुरुषासाठी वेगळा ताल आणि स्त्रीसाठी वेगळा ताल नसतो, हे लक्षात घ्यायचं. पुन्हा एकदा मी आठवण करून देतो की आपण 8 मात्र्यात 6व्या मात्र्यावर उतरणी आपण घेऊन परत एक मात्रा जोडला, अशी माहिती 8व्या भागापर्यंत घेतली. म्हणजे एकदा करून दाखवतो. 3 3 3 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 अशा प्रकारे हा सराव तुम्ही 8व्या भागात केला. आता या 9व्या भागामध्ये आपल्याला थोडं भजनाकडे वळायचं आहे. त्याच्यामुळे आता मला बी साथ संगत लागते. इकडे संदीप महाजन आहे माझे विद्यार्थी, इकडे अर्जुन लंगे तबलावादक आहे, पण त्याला शिकवताना मुद्दाम याचा वापर करून तुम्हाला सांगणार आहे. आणि एखादा भाग आम्ही लाईव्ह करून दाखवू तबल्यावरचा, प्रत्यक्ष तबल्यावर वाजून दाखवू, पण तोपर्यंत मात्र आपण या बसणीचा वापर करणार, कारण तुम्हालाही तिकडे बसणीचा वापर करायला शिकायचं आहे. या भागामध्ये आपण असं बघणार आहे की भजन म्हणताना भजन हे समेवरून सुरू करायचं असतं. बरोबर ध्यान ठेवा, भजन म्हणताना कोणतंही भजन हे समेवरून सुरू करायचं, मात्र पहिल्या समेवरून नाही, दुसऱ्या समेवरून सुरू करायचं. भजनाच्या प्रत्येक ओळीमध्ये पहिल्या ओळीमध्ये दुसऱ्या समेवर जायचं, मग दुसऱ्या समेवर मनुष्य भजन म्हणताना मी व्याख्या सांगितली, अनायसे ज्या शब्दावर वचन येतं तिथं सम असते. समेचा अर्थ आहे तालाची पहिली मात्रा. म्हणजे भजनी ठेक्याची मात्रे किती आहे? 8 मात्रे. 1 2 3 4 5 6 7 8 1. हा एक जो आहे ना, या 1 वर जोर असतो, जोर येतो असा ऑटोमॅटिक. तबला वाजवताना सुद्धा त्याच्यावर असं धीनवर जोर येतो आणि ती असते पहिली मात्रा. आणि त्या पहिल्या मात्रेचं नाव आहे शास्त्रीय परिभाषेमध्ये सम. सम आहे सम. आणि सम साधण्यासाठी तबल्यामध्ये आणि गाण्यामध्ये वेगवेगळ्या तानांचा असा एक कॉम्बिनेशन केलेलं असतं, जुगलबंदी केली असते.
त्याच्यातून काहीच नाही. लक्षात घ्या, तबला आणि गाणाऱ्यामध्ये जुगलबंदी होते. याचा अर्थ काय? ती मागे पुढे मागे पुढे मागे पुढे करत करत शेवटी समेवर येतात दोघं जण. त्यावेळेला ऐकणारे वाहवा करतात, त्याला सम म्हणतात. आणि असं हातही करतो आपण, वाहवा म्हणतो. तर ती जे अनायसे ज्याच्यावर वजन येतं त्याला सम म्हणतात. मग ही सम आपल्याला दुसरी पकडायची आहे भजनामध्ये. त्याच्यानंतर टाळ वाजवताना आपल्याला सुरुवात ही घुटक्यानेच करायची. मी बघितलं महाराष्ट्रामध्ये विशेषतः की भजन सुरू करताना टोलाने सुरू करतात. उदाहरणार्थ मी अभंगाचं उदाहरण देतो. सुंदर ते ध्यान उभे विटे, असं करतात. सुंदर ते दोन टोके मधून, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते असं करतात. ते नाही करायचं आपल्याला. आपल्याला मस्तपैकी काय करायचं? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, अशी घुटक्याने सुरुवात करायची. घुटक्याने टाळ सुरुवात करायचं आहे भजनामध्ये घुटक्याने, आणि बंदही करायचं आहे घुटक्याने. शेवटही गुटका आला पाहिजे. सुरुवातीला गुटका आणि शेवटही गुटका. आता एक भजनाचं उदाहरण घेऊन तुम्हाला आम्ही करून दाखवतो. याच अभंगाचं उदाहरण घेतो. सुंदर ते ध्यान सगळ्यांना ओळखीचं आहे आणि सोपी चाल घेतो समजायकरता. आता पहिल्या ओळीवर कसं जोर येतो बघा तुम्ही, वाजू नका. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कुठं जोर येतो? वर जोर येतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, आणि इथून भजन सुरू होत. आता हे इथून का सुरू होतं, ज्याला हे माहित नाही त्याला ते समजत नाही, पण ते तिथून सुरू करतं ते. पण इथून का सुरू करायचं? तिथं सम आहे. द्या उभे विटेवरी, वर सम आहे आणि समेतून भजन सुरू होतं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तर हा जो व आहे ना, ते वर एक मात्रा येतो. आपल्याला लक्षात घ्यायचंय, वर एक मात्रा येतो. मी करून दाखवतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हे लक्षात घ्यायचं. आता इथं सुंदर ध्यान उभे विटेवरी, वर जोर येतो आणि तिथून ती पहिली मात्रा नाहीये, पहिली सम नाही ती. पहिली सम त्याच्या आधी आहे, ध्यावर आहे. बघा, सुंदर ते ध्यान उभे विटेवर है ना. म्हणजे पहिली सम कुठं आली? सुंदर ते ध्यावर आली. पण आपण ध्यावर भजन सुरू करत नाही. आपण सुरू कुठं करतो? दुसऱ्या समेवर सुरू करतो. फॅन लावतो. म्हणून पहिली सम जी आहे ना, ती सोडून द्यायची प्रत्येक वेळेला भजनामध्ये. दुसरी सम पकडायची. आणि त्याला कारण आहे. त्याला कारण असं, आपण आपल्या मनात असा प्रश्न येईल की पहिल्या समेवर सुरू करता येत नाही भजन? करता येतं, पण मग वाजवणारे जे टाळ म्हणणारे जे ना, असे एकदम सजग लागतात, ज्याने प्रत्येकाने उचललं पाहिजे. पण त्यांच्यात काही जण ध्यान नसतं, काही नाही. त्याच्यामुळं तेवढे 8 मात्रे जावस तर सगळ्यांचं ध्यान गाणाऱ्याकडे जातं. आणि बरोबर तबल्यावाला, गाणारा, मागं म्हणणारे सगळेजण टाळ वाजवताना
दुसऱ्या समीवर बरोबर पकडतात. म्हणून आता बघा तुम्ही दुसऱ्या समीवर पकडणार. किती आहे? चाल बस तो कमी घ्यायचा. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. आता तुम्हाला आम्ही प्रत्यक्ष वाद्यावर ओळ म्हणून दाखवली. आता आपल्याला शोधायचं आहे त्याच्यामध्ये, ते ओळीमध्ये आपल्याला सुंदर ते ध्यान म्हणजे सुंदर कुठून सुरू झालं, सुंदर कोणत्या मात्रेतून सुरू झालं ते ओळखायचंय. आता फार सोपं आहे. अवघडने ध्यान द्या बरोबर. अगोदर समेतून सुरू करायचं, नंतर मी म्हणतो, लक्ष द्यायचं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. लक्ष. आता सुंदर ध्यान कुठून सुरू झालं बघा. 8 मात्रे बघा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. मग आता मी समेतून पकडतो आणि सुंदर ते कुठं सुरू होतं त्याच्यावर ध्यान ठेवा. हे बा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कुठून झालं सुरू? 6व्या मात्रेतून सुरू झालं. मग ते 6व्या मात्रेतून सुरू झालं ज्यावेळेला आपल्याकडं तबलावादक नाही आणि मशीन, फक्त मशीन आहे. मला बरेच जण असं विचारतात की आता काल परवाई इथून नगर जिल्ह्यातून त्यांनी विचारलं की ही मशीन घेतली तर मग मला एकट्याला भजन म्हणता येईल का? मला सहज म्हणता येतं, पण त्यासाठी तुम्हाला मात्रा शिकावं लागतील. आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की तबल्याच्या मात्रा जर तुमची शिकलेल्या असल्या तर कोणत्या मात्रेतून भजन सुरू होतं त्याच्यातून याच्यात पकडता येतं. ते याच्यातून पकडायचं ते. बघा आता मी पकडून दाखवतो. अगोदर तबला सुरू करतो. 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6. आता एक मिनिट. आपण सुंदर ते ध्यान कोणत्या मात्रेतून सुरू करायचं म्हटलं? 6व्या मात्रेतून सुरू होतं. ते सुंदर ते हे 6व्या मात्रेतून सुरू होतं. मग काय नाही, तबल्या 6व्या मात्रेतून सुंदर ध्यान सुरू करायचं आणि समेवर बरोबर टाळ सुरू करायचा. आता वाजव. 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हे बा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता दुसरं 2 तुकडे. याच्यामध्ये 2 तुकडे म्हणजे 2 आवर्तनं बसतात. तर त्याच्यात 2 ठिकाणी 6वा मात्रा येतो. म्हणजे 2 तुकडे होतात. पहिला तुकडा सुंदर ते ध्यान हा पहिला तुकडा. उभे विटेवरी हा दुसरा तुकडा आहे. तर सुंदर ध्यान सूला कोणता 6वा मात्रा, मग ऊला कोणता बघायचं. उभे विटेवरी त्याच्यात ऊला कोणता मात्रा ते बघायचं. बघा वाजून दाखवतो नुसतं टाळावर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटे. है ना, उभे विटेवरी. कोणत्या मात्रेतून सुरू होतं? उभे 6व्या मात्रेतून. हे खूप महत्वाचं आहे. हा दुसऱ्या तुकड्यातला मात्र आपल्याला समजणं महत्वाचं आहे, कारण त्या दुसऱ्या तुकड्यावर उतरणी येते. पहिल्या तुकड्यावर उतरणी घेत नसतात, दुसऱ्या तुकड्यात उतरणी येते. हा, उभेवर येते. हा, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून हे दोन्ही तुकडे शोधायचे. हे बा, मात्रे मोजून म्हटलं तरी चालतं. आता वाजून म्हणून दाखवत तुम्हाला. वाजव.
1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हणा उभे विटेवरी उभे विटेवरी आता उभे विटे वर पहिला मात्र येतो आणि वर 6 येतो 6 7 8 1 असं येतं. मग आपण मात्रे मोजून म्हटलं तरी सारखंच आहे. 1 2 3 4 5 6 आहे ना 6 वर आपण उभे विटेवरी सुरू केलं जातं. 1 2 3 4 5 उभे विटेवरी आणि सुंदर ते ध्यानलाही 6 7 8 त्याला सुद्धा 6 7 8 1 2 3 4 5 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी उभे विटेवरी उभे विटेवर आणि शेवट गुटका म्हणजे एक मात्रा म्हणजे भजनात एक पथ्य पाळायचं असतं. सुरुवात घुटक्याने 1 मात्र्यावरून आणि शेवट घुटक्याने 1 मात्र्यावर थांबायचे. म्हणजे आपल्याला या भागामध्ये लक्षात घ्यायचे की भजन म्हणताना समेवरून टाळ व तबला सुरू करायचा आहे. समेवरून. आता हे दोघं जण मला साथ करतायत, मी भजन म्हणतो बघा, दुसऱ्या समेवरून सुरू करतात बरोबर ते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हणा कटेवरी ठेवोनिया तुळशी हार गळा काश पितांबर तुळशी हार गळा काश पितांबर तुळशी हार गळा काश पितांबर काश पितांबर बरा. काशे पितांबर वर एक मात्रा येतो आणि एक मात्र्यात भजन संपून जात. मग सुरू करताना मी तबल्याशिवाय करून दाखवतो. हे बा 1 2 3 4 5 6 7 8 या मात्रेमध्ये भजन उचलतो. 1 2 3 4 5 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळशी हार गळा काश पितांबर तुळशी हार गळा काश पितांबर काश पितांबर काश पितांबर म्हणजे तिहाई घेतली. 3 तुकडे घेतात त्याला तिहाई म्हणतात. आपण साध्या भजनात घेत नाही, आपल्याला माहित नसतं, पण आता तुम्ही घ्या बरोबर. जेव्हा संपवायचं भजन तेव्हा शेवटचा तुकडा 3दा म्हणायचा असतो, त्याला तिहाई म्हणतात. म्हणजे रेग्युलर ओळीतला एकदा पुन्हा 2दा त्याला तिहाई म्हणतात आणि 3ऱ्या तुकड्यात थांबवायचं असतं. याला ही बी लक्षात घ्या मुद्दाम, तिहाई. म्हणून शेवटी भजन कोणत्या मात्रेवर थांबवायचे? पहिल्या मात्रेवर थांबवायचे. तर आम्ही तुम्हाला हे भजन परत याची आणि या वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने पहिल्या 2 ओळी चाल बसली की सगळ्या दुसऱ्या चरणाला 2-2 ओळी तीच चाल लावायची. फार सोपं आहे, बिलकुल वेगळी चाल नाही. भजनामध्ये कसं असतं, ध्रुपदाची चाल वेगळी आणि अंतरीची वेगळी असते, मग ते गाणाऱ्याला फार अडचण येते. पण हे वारकरी संप्रदायामध्ये
लोक लोक लोकांच्यासाठी हे मार्गदर्शन असतं. तिथं अवघड काही होऊ नये म्हणून पूर्वापार ती सुंदरपैकी एक अशी परंपरा चालत आलेली की अभंगाच्या दुसऱ्या चरणाला ध्रुपद करायचं किंवा दुसऱ्या चरणापेक्षा जर महत्त्वपूर्ण जर पहिलं चरण वाटत असेल त्याला ध्रुपद करायचं. म्हणजे त्या बाकीच्या चरणांना एकदम लागू पडणारं जर चरण असेल पहिलं, मग पहिलं करायचं. सरासरी दुसऱ्या चरणाला ध्रुपद करतात आणि पहिल्या चरणाला कदाचित करतात. मात्र पहिल्या 2 ओळी चाल बसली की सगळ्या ओळीला तीच बसते. मग आता हे भजन सुद्धा आता सुंदर ही चाल बसवली आम्ही आता ही म्हटली की ही 3ही चरणाला लावायची आणि शेवटच्या चरणामध्ये थोडंसं उचलून घ्यायचं आणि परत त्याच चालीत आणायची आणि भजन संपवायचं. अशा प्रकारच्यात केलेलं आहे. आता मी म्हणून दाखवतो, परत एकदा आठवण करून देतो की भजन म्हणताना दुसऱ्या समेवरून टाळ आणि तबला सुरू करा. म्हणजे सुंदर ते ध्यान, ध्यावर पहिली समय तिथं सुरू करायचं तबला आणि टाळ सुद्धा. सुंदर ते ध्यान उभे विटे व दुसऱ्या समेवर सुरू करायचं. आणि मग तोडून उचलल्यानंतर, तोडून उचलायचं आहे की नाही, तर हा जो तोडून उचलण्याचा भाग आहे ना, तर तो सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचा. कारण बऱ्याच जणांना तोडून उचलता येत नाही. म्हणून तोडून कसं उचलतात ना, हे पुढच्या भागात आपण दाखवू. कारण ते स्वतंत्र सांगावं लागेल, काही अभंगाचे उदाहरणं देऊन. कारण मित्र, उतरणी ही 6व्या मात्रेतच असते. मात्र भजन सुरुवात करताना आहे ना, आता ही चाल 6व्या मात्रेत सुरू झाली, अशी प्रत्येक वेळेला होईल. याच अभंगाला दुसरी चाल लावली तर वेगळ्याच मात्रेतून सुरू होतं ते. म्हणून ते जरा अवघड आहे. ते आपण पुढच्या भागात घेऊ. या भागात फक्त आता समेवरून भजन सुरू करायचं, दुसऱ्या समेवरून, आणि समेवरच तोडायचं. हे तुम्हाला करून दाखवतो आम्ही. पूर्णचा अभंग म्हणून दाखवतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. पितांबर तुळशीहार गळा, काश पितांबर तुळशीहार गळा, काश पितांबर. करकटेवरी करकटेवरी तुळशीहार गळा, काश पितांबर तुळशीहार गळा, काश पितांबर तुळशीहार गळा, काश पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर ध्यान, तुळशीहार गळा, काश पितांबर तुळशीहार गळा, काश पितांबर तुळशीहार गळा, काश पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर तुळशीहार गळा, काश पितांबर तुळशीहार गळा, काश पितांबर तुळशीहार गळा, काश
अशा प्रकारे शेवटी जे आपण भजन बंद केलं ते एक मात्रेवर केलं बंद. काश्य पितांबर, इथं काय एक मात्र आहे. काश्य पितांबर काश, आणि ती आहे घेतली, 3 तुकडे घेतले त्याला तेही म्हणतात, मी अगोदर सांगितलं. म्हणून या भागामध्ये आपण ध्यानात ठेवायचं की भजनाची सुरुवात दुसऱ्या समीवरून एक मात्रेने करायची आणि ती घुटक्यानं करायची. हा पूर्ण बदल आपला झाला पाहिजे. अशी टोलानं करायचं नाही, कारण जुनी आपल्याला अशी एक सवय लागलेली आहे. त्याच्यानं चुकत नाही भजन, परंतु ती घुटका टोल काल टोल या शिकवणीप्रमाणे ते चुकतं. ते मग वेगळं सांगावं लागेल की इथं असे 2 ठोके घ्या, नाही का, सांगावं लागेल असं दुसऱ्या मात्र. म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटे, असं सांगावं लागेल. म्हणून हे काहीतरी वेगळं त्याच्यात घालायचं नाही. आपण सरळ सरळ आपण घुटक्याने सुरुवात करायची. म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, आणि शेवट उभे विटेवरी, उभे विटेवरी, उभे विटेवरी. हा महत्वाचा मुद्दा या भागात सांगायचा होता. आम्ही भजनही म्हणून दाखवलं. मला आज या व्हिडिओ करण्यासाठी आमची दोन्ही मुलं मिळालीत आणि हे परफेक्ट आहेत. हे यानं टाळ भजन सगळं व्यवस्थित जमतंय. आणि शूटिंग करायलाही यांचाच मित्र आहे दुसरा रणजित चाटे, त्याच्यामुळं ही 4 जणांची टीम खास मिळाली. आता याच्या पुढच्या भागामध्ये यांना सोबत घेऊनच व्हिडिओ करावा लागणार आहे, कारण पुढे आता सगळं इम्प्लिमेंट आहे. भजन कसं म्हणून दाखवायचं हे आता नुसतं टाळावर सांगण्याचा प्रकार संपला. तर पुढच्या याच्यावर तबल्यावर आपण करू शकतो. कारण आता इथं नाही, एक भाग आपण असा घेऊ. याच्यानंतरच्या भागामध्ये तुम्हाला भजनामध्ये लगी कोणत्या तुकड्यातून सुरू करायची.
आता यांनी लग्गी लावली, यांना माहीत आहे पण तुम्हाला माहीत नाही. लग्गी कोणत्या तुकड्यातून लावायची तेही पाहिजे माहीत. आणि लगीत ज्या तुकड्यातून लावली तिथून पुढे 6व्या मात्रेवर तोडायचं हे तर आपण अगोदर सांगितलंय, त्यात काही प्रश्न नाही. पण लग्गी कोणत्या तुकड्यातून लावायची एवढा भाग घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण वेगवेगळ्या मात्रेतून भजनं कोणती सुरू होतात ती कशी पकडायची त्याचा एक प्रयत्न आम्ही करणार आहे काही व्हिडिओमध्ये. तर आपण सगळ्यांनी व्हिडिओ बघा, त्यानुसार शिका आणि शिकल्यानंतर मला कळवा. भरपूर कमेंट्स लिहित जा, तुम्हाला काय फरक झाला तुमच्यामध्ये आणि तुम्ही काय त्याच्यात प्रगती करू शकलात. त्याचा छोटा व्हिडिओ मला पाठवला तरी चालेल. काही जणांनी मला पाठवलं दे आणि आपण जे शिकतात त्यांनी छोटासा व्हिडिओ करून तुम्ही शिकता त्याचा मला पाठवा. त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल तो सुद्धा मी तुम्हाला कमेंट्समध्ये लिहून सांगेल. तर अशा प्रकारे आपण सगळ्यांनी टाळ शिकावा, सुंदर भजन करावं ही आमची अपेक्षा आहे. ही अपेक्षा ठेवून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.